हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। मुखं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे श्रीगुरुं दीनतारिणम्। हरे कृष्ण। श्रीमद् भागवतम स्कंध तिसरा, अध्याय 28वा, भक्ती मार्गाच्या आचरणाविषयी कपिल देवांचे उपदेश। आज दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर चांगला अध्याय सुरू होतोय आपला, आचरणाविषयी करायचंय म्हणून आचरणाविषयी कपिल देवांचे उपदेश। इंग्लिश मध्ये काय म्हटलेलं आहे? डिवोशनल सर्व्हिस, ऑन द एक्झिक्युशन ऑफ डिवोशनल सर्व्हिस। रोज करायचं कसं याच्यासाठी। श्लोक नंबर 1। श्री भगवान वाच योगस्य लक्षणं वक्षे स बीजस्य नृपात्मजे मनो येनैव विधिना प्रसन्नं याति सत्पथम्। श्री भगवान वाच योगस्य लक्षणं वक्षे स बीजस्य नृपात्मजे मनो येनैव विधिना प्रसन्नं याति सत्पथम्। श्री भगवान वाच योगस्य लक्षणं वक्षे स बीजस्य नृपात्मजे मनो येनैव विधिना प्रसन्नं याति सत्पथम्। श्री भगवान वाच योगस्य लक्षणं वक्षे स बीजस्य नृपात्मजे मनो येनैव विधिना प्रसन्नं याति सत्पथम्। श्री भगवान वाच योगस्य लक्षणं वक्षे स बीजस्य नृपात्मजे मनो येनैव विधिना प्रसन्नं याति सत्पथम्। श्री भगवान वाच योगस्य लक्षणं वक्षे स बीजस्य नृपात्मजे मनो येनैव विधिना प्रसन्नं याति सत्पथम्। श्री भगवान वाच योगस्य लक्षणं वक्षे स बीजस्य नृपात्मजे मनो येनैव विधिना प्रसन्नं याति सत्पथम्। श्री भगवान उवाच परम पुरुषोत्तम श्री भगवान म्हणाले, योगस्य योग पद्धतीचे लक्षणं वर्णन वक्षे मी आता सांगेन
स बीजस्य अधिकृत नृपात्मजे हे राजकन्ये मनः मन येन ज्याद्वारे एव नक्कीच विधिना अभ्यासाने प्रसन्नम आनंद याती प्राप्त करतो सत्पथम परम सत्याचा मार्ग। भाषांतर पुरुषोत्तम श्री भगवान म्हणाले, आदरणीय माते, माय डिअर मदर, आदरणीय हे प्रिय माते, हे राजकन्ये, आता मी तुला योग पद्धतीचे वर्णन करून सांगेन। त्याचे उद्दिष्ट मनाची एकाग्रता साधने हे आहे। या पद्धतीच्या अभ्यासाने मनुष्य आनंदी होतो आणि परम सत्याच्या मार्गावर उत्तरोत्तर प्रगत होत जातो। उत्तरोत्तर मीन्स प्रोग्रेसिव्हली। खूप चांगला दिवस आहे, खूप चांगला अध्याय सुरू करायला। हा अध्याय आणि याच्या पुढचा अध्याय हे अतिशय इम्पॉर्टंट, अतिशय महत्वाचे अध्याय आहेत। जसं की या अध्यायाचं नावच आहे भक्ती मार्गाच्या आचरणाविषयी कपिल देवांचे उपदेश। भक्ती बरेच जण समजावून सांगतात, भक्तीचं आचरण कसं करायचं समजावून खूप कमी ठिकाणी कमी जण समजावून सांगतात। त्यामुळे हा अध्याय, त्याच्या पुढचा अध्याय दोन्ही अत्यंत महत्वाचे आहेत, अजिबात मिस करू नका। जसं या पहिल्या श्लोकामध्ये भगवान कपिल देव सांगतात, हे प्रिय माते, हे राजकन्ये, आता मी तुला योग पद्धतीचे वर्णन करून सांगेन, ज्याचे उद्दिष्ट आहे मनाची एकाग्रता साधणे। कारण या पद्धतीच्या अभ्यासाने मनुष्य आनंदी होतो। कोणाला आनंद नकोय? सगळ्यांना आनंदी व्हायचंय ना। आनंदाचा उत्सव साजरा करत आहोत आपण, दिवाळी। खरा आनंद काय असतो? परम आनंद, परम सत्याच्या मार्गावर उत्तरोत्तर प्रगत होत जातो। पुढचा पण श्लोक वाचणार आहोत आपण आजच, कारण प्रॅक्टिकली थोडस सुरुवात केलं पाहिजे। या श्लोकात फक्त इंट्रोडक्शन आहे। तात्पर्य, भगवान कपिल देवानी या अध्यायात वर्णिलेली योग पद्धती अधिकृत आणि प्रमाणभूत आहे। अधिकृत म्हणजे ऑथॉरिटेटिव्ह। जसं की एखादे नियम वगैरे आपल्याला सांगितले जातात, मग आपण विचार करतो हा खरोखर नियम आहे का तुम्ही म्हणायचं सांगताय। खरोखर म्हणजे त्या संस्थेचा तो नियम असला पाहिजे, त्याला अधिकृत म्हणतात। आणि प्रमाणभूत म्हणजे याला पुरावा देऊ शकतो आपण, असं प्रमाणभूत ही पद्धती सांगितलेली आहे। आणि म्हणून त्यांच्या उपदेशांचे आचरण अतिशय दक्षतापूर्वक केले पाहिजे। प्रभुपाद आपल्याला आदेश देतात की भगवान कपिल देवांच्या उपदेशांचे आचरण आपण अतिशय दक्षतापूर्वक केली पाहिजे, सतर्क राहून केलंच पाहिजे। याची बेस्ट पद्धती असते म्हणजे लगेच करायला सुरुवात करणे, पुढे ढकलले की होत नाही। प्रारंभीच म्हणजे सुरुवातीलाच कपिल देव सांगतात की योगाभ्यासाद्वारे मनुष्य परम सत्य पुरुषोत्तम भगवंतांचे ज्ञान प्राप्त करण्याच्या दिशेने प्रगती करू शकतो। याच्या आधीच्या अध्यायामध्ये स्पष्टपणे सांगण्यात आले आहे की योगाभ्यासाचा अपेक्षित परिणाम हा काही अद्भुत योग सिद्धी प्राप्त करणे हा नाही। कालच्या श्लोकामध्ये वाचला आपण शेवटच्या। साधकाने अशा अद्भुत सिद्धींमुळे मुळीच मोहित होऊन जाऊ नये, तर भगवत ज्ञानाच्या मार्गावर अधिकाधिक साक्षात्कारी होत जावे। साक्षात्कारी, साक्षात्कार हा शब्द अत्यंत महत्वाचा आहे। एक कळणे, जाणणे, उमजणे याच्या पलीकडचं असतं हे साक्षात्कार होणे। ज्या एखाद्या गोष्टीचा आपल्याला साक्षात्कार झालेला असतो तो आपण सहजासहजी सोडत नाही, मग कितीही प्रलोभन येऊ दे।
स्वतःचा आत्मसाक्षात्कार, भगवंतांचा भगवत साक्षात्कार हा झाला पाहिजे. याचेही अनुमोदन करताना भगवद्गीतेतील 6व्या अध्यायाच्या शेवटी म्हटले आहे की जो योगी आपल्या अंतःकरणात सतत कृष्ण चिंतन करतो, अर्थात जो कृष्ण भावना भवित आहे, तो सर्वोत्तम योगी आहे. योगिनाम अपि सर्वेषां मद्गते अंतरात्मना. श्रद्धावान भजते यो माम. जो अंतःकरणामध्ये माझ्यावरती ध्यान करतो तो सर्वश्रेष्ठ योगी असतो. योगी 1000 प्रकारचे आणि तोच खऱ्या अर्थाने श्रद्धावान होतो, श्रद्धावान असतो. आणि त्याचं एकच काम असतं, माझी सेवा करणे. भजतो ये माम. कसं? दृढव्रता, अतिशय दृढतेने. समय युक्ता तमो मता. भगवान म्हणतात हे माझं मत आहे. तर वर दिलेल्या श्लोकामध्ये म्हटले आहे की योग पद्धतीचे अनुसरण करून मनुष्य प्रसन्न चित्त होतो, आनंदी होतो. आणि कोणतीही गोष्ट जीवनामध्ये करण्याचा उद्देश हाच असला पाहिजे, आनंदी होणे. भक्ती देखील, भगवंतांची सेवा, भक्तांची सेवा, भक्तिमय कार्य, हे सगळं करण्यामागे उद्देश हा आनंदच असला पाहिजे. आनंदापासून तुम्हाला कोणीही जबरदस्तीने काही करायला लावत नाही आहे. इथे बऱ्याचदा आपली अशी धारणा असते की भक्ती म्हणजे मनाविरुद्ध काहीतरी करायचंय, भीतीपोटी करायचंय. नो, योगाभ्यास त्यातला त्यात सर्वश्रेष्ठ म्हणजे भक्ती योगाचा अभ्यास हा आनंदासाठीच करायचा आहे आणि हा आनंद देतोच. भगवान कपिलदेव हे योग शास्त्राचे सर्वोच्च अधिकारी असून येथे ते अष्टांग योग नावाने प्रसिद्ध असलेल्या योग पद्धतीचे विश्लेषण करीत आहेत. त्यात 8 विविध अंगांचा व विधींचा समावेश होतो. यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी. या 8 अंगांद्वारे मनुष्याने भगवान श्री विष्णूंची अनुभूती करून घ्यावी, कारण तेच योग पद्धतीचे ध्येय आहेत. इतरही काही तथाकथित योग पद्धती आहेत आणि त्यामध्ये शून्यावर किंवा निराकारावर चित्त एकाग्र केले जाते. पण श्री कपिल देवांनी सांगितलेल्या अधिकृत योग पद्धतीची त्याला संमती नाही. पतंजली ही सांगतात की श्री विष्णू हेच अखिल योगाभ्यासाचे उद्दिष्ट आहेत. म्हणून अष्टांग योग हा वैष्णव आचरण पद्धतीचाच एक भाग आहे. व्हेरी इंटरेस्टिंग. हेच अष्टांग योग भगवद्गीतेच्या 6व्या अध्यायात थोड्याफार प्रमाणात भगवंत स्वतः सांगतात. इथे कपिलदेव थोड्याफार प्रमाणात सांगणार आहेत. परंतु ज्या पद्धतीने अष्टांग योगाचे मुख्य रचयिता या भौतिक जगामध्ये पतंजली ऋषी, पतंजली मुनी यांनी सांगितलंय त्या पद्धतीने आपल्याला भागवतम भगवद्गीतेमध्ये सांगण्यात येत नाहीये, कारण ते कलियुगामध्ये आचरण करणे खूप अवघड आहे. परंतु आपण जे काही करतो ते अष्टांग योगाला मिळतं जुळतच असतं. फॉर एक्झाम्पल, अष्टांग योगामधल्या 8 अंगातले पहिले 2 अंग असतात यम आणि नियम. यम आणि नियमचा अर्थ असतो अशा काही गोष्टी ज्या आपण प्राथमिक म्हणून पथ्य म्हणून केल्याच पाहिजेत. जसं की अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य, अपरिग्रह, हे नियम आहेत. यम आहेत का नियम आहेत मी विसरलो ऍक्च्युली आता, पतंजली ऋषींच्या मतानुसार. तर काही असे नियम पहिल्यांदा आपण स्वतःला घालून घ्यायचे असतात, किंवा आपले आध्यात्मिक गुरु काही असे नियम पहिल्यांदा आपल्याला सांगतात आणि हे नियम स्ट्रिक्टली पाळायचे असतात पुढचा स्टेप घेण्यापूर्वी. सेम पद्धती आहे भक्ती योगामध्ये. मांसाहार करायचा नाही, नशा करायचा नाही, व्यभिचार करायचा नाही. आता हे थोडस शिथिल करून सांगितलं जातं कलियुगामध्ये, कारण कलियुगामध्ये आपल्याला हे सगळं पालन करणे शक्य नसतं. अहिंसा, सत्य, अस्तेय. अस्तेय म्हणजे काय? दुसऱ्याचं घ्यायचं नाही, चोरी करायची नाही,
अपरिग्रह, साठवून ठेवायचं नाही. ब्रह्मचर्य, पूर्णपणे ब्रह्मचर्याचं पालन करणे. ही प्राथमिक काय म्हणतात त्याला इंग्लिशमध्ये, प्री रिक्विजिट म्हणतात. मराठीत काय म्हणतात, शब्दशः अर्थ काय होतं माहिती नाही मला. म्हणजे जसं की एखाद्या ठिकाणी आपण ऍडमिशन घ्यायला गेलो तर पहिल्यांदा एक 4 गोष्टी दिलेल्या असतात. हे 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 पाहिजे, त्याच्याशिवाय तुम्ही ऍडमिशनचा फॉर्म पण भरू नका. तसं अष्टांग योग करण्यापूर्वी हे प्री रिक्विजिट असतं. यम आणि नियम, पूर्व शर्त. या 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 शर्ती आहेत, त्याच्याशिवाय तुम्ही पुढचं आसन करायचा प्रयत्न पण करायचं नाही. पहिल्यांदा हे नियम पाळले पाहिजे. मग येतं आसन. आसनचा उद्देश असतो की आपण शरीर व्यवस्थित कसं ठेवू शकू. आणि प्राणायामचा अर्थ असतो शरीर आणि मन बुद्धी सगळं काही एकत्रित एकाग्र कसं ठेवू शकू. आणि त्याद्वारे मग पुढच्या क्रिया करायच्या असतात. प्रत्याहार, गोष्टी सगळ्या सोडून द्यायच्या. प्रत्याहार, मग धारणा, मग ध्यान, मग समाधी. आणि हे अल्टिमेट गोल हे असतं, ध्यान आणि समाधी. ध्यानचा अर्थ भगवद्गीतेमध्ये सांगितलेला आहे, माझ्यावरती ध्यान करणे. मदगते अंतरात्मना, प्रभुपाद इथे समजावून सांगतात. आणि समाधीचा अर्थ असतो पूर्णपणे कृष्ण भावना भवित होणे, पूर्णपणे कृष्ण भावनेमध्ये स्थित होणे. एकही छोटी मोठी गोष्ट तुम्हाला विचलित केली नसली पाहिजे कृष्ण भावनेपासून. आज माझं हे आहे, ते आहे, असं आहे, तसं आहे, नो. कृष्ण भक्ती म्हणजे कृष्ण भक्ती. त्या अवस्थेला समाधी अवस्था म्हणतात. मग त्या अवस्थेमध्ये तुम्ही बाजारात जाऊन भाजी पण आणू शकता. तळघरात पद्मासनावर बसून ओम करणे त्याला समाधी म्हणत नाही. याच पूर्वीच्या काळामध्ये ती समाधी होती, परंतु या कलियुगामध्ये ती तशा प्रकारची समाधी शक्य नाही. आपण 1 मिनिट बसू शकत नाही. मग बेस्ट उपाय सांगितलेला आहे भगवद्गीतेमध्ये, तो म्हणजे भगवंतांसाठी सदैव कार्य करा. ड्रायव्हिंग करा, भाजी आणायला जावा, हे काम करा, झाडलोट करा, प्रसादम बनवा, हे सगळे भगवंतांची काम आहेत. आणि याच्यामध्ये आपण जेव्हा पूर्णपणे तल्लीन होऊन भक्तिमय सेवेच्या, प्रीतीपूर्वक सेवेच्या भावनेने ही सगळी कामं करत असतो, तीच समाधी असते. तर हा अष्टांग योगच आहे एक पद्धतीने, भक्ती योग देखील. परंतु तो कलियुगाला समर्पक असा भगवद्गीतेत भागवतामध्ये सांगितलेला आहे. कारण ज्या पद्धतीचा अष्टांग योग पतंजली ऋषी सांगतात ते करणे शक्य नाही. शक्य नाही म्हणण्यापेक्षा अवघड आहे, अतिशय अवघड आहे. तर म्हणून प्रभुपाद इथे सांगतात की या सगळ्याचा उद्देश देखील श्री विष्णू असला पाहिजे. पतंजली ऋषी देखील आपल्या योग सूत्रांमध्ये हेच सांगतात. सगळ्यात पहिला उद्देश असतो तो म्हणजे मन आणि इंद्रियांना कंट्रोल करणे. म्हणून हे अकांड तांडव करायचंय आपल्याला. कारण जनरली ऋषी मुनींना कळालेलं, पतंजली मुनींना कळालेलं की मनाला आणि इंद्रियांना कंट्रोल करणे अतिशय अवघड आहे. म्हणून हे आसन, प्राणायाम, प्रत्याहार, यम नियम हे सगळे पतंजली ऋषींनी आपल्याला सांगितले. त्यांच्या योग सूत्रामध्ये, पहिल्याच योग सूत्रामध्ये ते सांगतात, योगाचा उद्देश आहे चित्त वृत्तीला विरोध करणे. काय, व्हॉट इज इट कॉल्ड? योग चित्त वृत्ती निरोध. योगाचा उपयोग असतो या चित्ताच्या वृत्ती आहे, चित्ताची जी वृत्ती आहे इकडे तिकडे इकडे तिकडे इकडे तिकडे करायची माकडाच्या पिल्लासारखं, त्याला थांबवणे हा योगाचा मेन उद्देश असतो. आणि मग पुढची स्टेप असते धारणा, ध्यान आणि समाधी. आणि म्हणून प्रभुपाद इथे सांगतात की या सगळ्याचा उद्देश आहे श्री विष्णू. जसं भगवद्गीतेत देखील तेच सांगितलेलं आहे. कपिल देव देखील आपल्याला तेच सांगणार आहेत. पतंजली ही सांगतात की श्री विष्णू हेच अखिल योग अभ्यासाचे उद्दिष्ट आहेत. म्हणूनच अष्टांग योग हा वैष्णव आचरण पद्धतीचाच एक भाग आहे. प्रभुपाद हे ऐकायला थोडंसं आश्चर्य वाटतंय हो की नाही. पण प्रभुपाद बऱ्याच ठिकाणी म्हणतात हे फालतूचं जिम्नॅस्टिक करायचं बंद करा. परंतु अष्टांग योग देखील वैष्णव आचरण पद्धतीचाच एक भाग आहे. कारण श्री विष्णूंची अनुभूती हेच त्याचे अंतिम ध्येय आहे. केवळ योग सिद्धीच प्राप्त करण्याच्या उद्देशास पूर्वीच्या अध्यायामध्ये निंदास्पद ठरवण्यात आले आहे. आणि म्हणून योगाभ्यासाचे यश चमत्कारिक योग सिद्धींच्या प्राप्तीत नाही,
तर सर्व भौतिक उपाधींपासून मुक्त होऊन स्वतःच्या स्वरूप अवस्थेत स्थित होणे यात आहे. हेच योगाभ्यासाचे अंतिम यश आहे. त्यामुळे बरेच जण आपले कन्फ्यूज होतात की मग प्रभूजी व्यायाम वगैरे काही करायचंच नाही का जर मी योगाभ्यास केला नाही, किंवा प्राणायाम, बऱ्याच जणांना प्राणायाम करायची पण सवय असते, केला नाही तर मी कामच करू शकत नाही. यस, प्रभुपाद पण रोज सकाळी उठून मॉर्निंग वॉकला जायचे. शरीर स्वस्थ ठेवलं पाहिजे, कारण योगाचा मेन ध्येय आहे भगवान श्रीकृष्ण विष्णूंची सेवा करणे. मग शरीरच स्वस्थ नसेल तर कसं करणार? त्यामुळे ज्या पद्धतीने जमेल त्या पद्धतीने हे शरीर स्वस्थ ठेवायचा आपण प्रयत्न केला पाहिजे. मग त्याच्यासाठी तुम्हाला मॉर्निंग वॉक उपयोगी पडत असेल तर ते करा, योगासनं करायचं उपयोगी पडत असेल तर ते करा, प्राणायाम उपयोगी पडत असेल प्राणायाम करा. परंतु ध्येय आपण विसरलं नसलं पाहिजे. कोणत्या प्रकारच्या योगाभ्यासाची निंदा केली जाते? ज्या योगाभ्यासाचा ध्येय आहे परत इंद्रिय तृप्ती, काहीतरी म्हणजे शरीर सुदृढ निरोगी का बनवायचंय? कारण मला भरपूर वर्ष जगून अजून चैन करायची, आयुष करायची, इंद्रिय तृप्ती करायची. मग त्या योगाभ्यासाला काही अर्थ नाही. मग हीच भावना जर असेल तर भगवान श्रीकृष्णांच्या भक्तिमय सेवेमध्ये उद्या मृत्यू आलेलं बरं, असे आपले आचार्य म्हणतात. हे जगून करायचं काय? भगवान श्रीकृष्णांची सेवा मिळत नसेल, प्रेम मिळत नसेल तर जगण्यात काही अर्थ पण नाही. प्रेम धन विना व्यर्थ दरिद्र जीवन. त्यामुळे योगाचा हेतू तो असला पाहिजे, करू नये असं नाही, हेतू तो असला पाहिजे. पुढचा श्लोक वाचूया, जिथे प्रॅक्टिकल मार्गदर्शन भगवान कपिल देव सुरू करतात. सांगतात, स्वधर्माचरणम शक्त्या विधर्माच निवर्तनम दैवाल्लब्धेन संतोष आत्मविच्चरणार्चनम. स्वधर्म आचरण, स्वतःच्या पूर्ण क्षमतेनुसार मनुष्याने आपली विहित कर्तव्ये करावीत. हे प्रॅक्टिकल पहिला उपदेश आहे आपल्यासाठी. स्वतःच्या पूर्ण क्षमतेनुसार मनुष्याने आपली विहित कर्तव्ये करावीत आणि आपणासाठी नसलेली कर्तव्ये करण्याचे टाळावे. भगवद्गीता 18.42. भगवंतांच्या कृपेने जे मिळाले असेल त्यातच त्याने समाधान मानावे आणि आध्यात्मिक गुरूंच्या चरण कमलांचे पूजन करावे. एक थोडस मी इंग्लिश मध्ये वाचतो, हो, कारण सद्गुरु शब्द का वापरतात मला आजपर्यंत कळालं नाही, भाषांतर करत असतात. One should execute his prescribed duties to the best of his ability and avoid performing duties not allotted to him. One should be satisfied with as much gain as he achieves by the grace of the Lord, and one should worship the lotus feet of a spiritual master. आता हे रोजचं प्रॅक्टिकल आपण केलं पाहिजे. विहित कर्तव्य म्हणजे वर्णाश्रम धर्म. वर्णाश्रम म्हणजेच अगदी सिंपल, तुमच्या अंगामध्ये जे गुण आहेत त्या गुणाप्रमाणेच तुम्ही काम केलं पाहिजे. तुम्हाला जमतंय त्या लेवल पर्यंत जाऊन. परंतु दुसऱ्याच्या गुणाचे कार्य तुम्हाला अगदी परफेक्टली जरी करता येत असले तरी ते करायचे नाहीत, करण्याचं टाळलं पाहिजे. भगवद्गीतेमध्ये देखील हेच सांगितलेलं आहे. आज एक्झॅक्टली याच्या विरुद्ध आपल्याला शिकवलं जातं, हो की नाही? पाश्चात्य देशामध्ये हे स्त्री पुरुष समानतेपोटी बऱ्याच स्त्रिया आहेत ज्या हेवी इक्विपमेंट देखील हँडल करतात, आणि इट्स व्हेरी बॅड. मनासाठी ते चांगलं नसतं ऍक्च्युली. भगवंतांनी आपलं शरीर, मन, बुद्धी ज्याप्रमाणे बनवलेलं आहे त्याप्रमाणेच आपण काम केलं पाहिजे, नाहीतर आपण कधीच सुखी राहू शकत नाही. पैसा भरपूर मिळेल, मान सन्मान भरपूर मिळेल, प्रतिष्ठा भरपूर मिळेल, एक प्रकारचं स्वातंत्र्य,
फ्रीडम याचा अनुभव तुम्ही करून घेऊ शकाल, परंतु अल्टिमेटली तुम्ही या जगात अडकणार. ज्याचं त्याचं काम ज्याचं त्यानेच केलं पाहिजे. हे कुठं ऍप्लिकेबल होतं? ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र आणि स्त्री पुरुष हे सगळ्यांना ऍप्लिकेबल होत. हा, इथे एकमेकांचा अत्याचार होतो हे मान्य आहे. एकमेकांवरती वरचढ, तू खालचा मी वरचा असं केलं जातं हेही मान्य आहे. आणि काय म्हणतात त्याला, या दबावाखाली, या उच्च नीच या दबावाखाली बऱ्याच प्रकारचं शोषण होतं, ते देखील मान्य आहे. परंतु या सगळ्याचा अर्थ असा अजिबात नसतो की म्हणून आपण दुसऱ्याचं कार्य केलं पाहिजे. नो, कॉमन सेन्स आहे. एखादा व्यक्ती जर अत्याचार करत असेल, मी ब्राह्मण आहे तुम्ही शूद्र आहात, तर अशा ब्राह्मणाला दंड दिला पाहिजे. आपण ब्राह्मण व्हायचा प्रयत्न करायचा नाही, कारण ते होऊच शकत नाही, कारण आपल्यामध्ये ते गुणच नाही आहे. सेम, पुरुष स्त्रियांवरती अत्याचार करतात, मग त्या पुरुषाला कडक दंड दिला पाहिजे. पण आपण पुरुष व्हायचा प्रयत्न केला नसला पाहिजे, बिकॉज दॅट रुइन्स एव्हरीथिंग. त्याच्याने मग तुमची मानसिक अवस्था पण पूर्णपणे बिघडून जाते. आणि आजकाल असं शिकवलं जातं, त्यामुळे दलित, ज्यांना आपण म्हणतो दलित, शूद्र किंवा स्त्रियांना असं शिकवलं जातं की जोपर्यंत तुम्ही त्यांच्याप्रमाणे काम करणार नाही तोपर्यंत तुम्हाला स्वातंत्र्य मिळणार नाही, तुम्हाला तुमचा एक हे मिळणार नाही, स्थान मिळणार नाही, वगैरे वगैरे वगैरे. हे स्वातंत्र्य मिळवणे, स्थान मिळवणे हे परत भौतिक जगात राहायचं काम आहे. आपण स्वातंत्र्य किंवा स्वतःचं एक वेगळं स्थान मिळवण्यासाठी काही केलं नसलं पाहिजे. आपण आदर मिळवण्यासाठी केलं पाहिजे, प्रेम मिळवण्यासाठी केलं पाहिजे. हे बऱ्याच जणांच्या लक्षात येत नाही. जिथे आदर नाही, प्रेम नाही, तिथे काय असतं? अत्याचार, शोषण. म्हणजे अत्याचारी आहेत, शोषण करतात, त्यांना कठोर दंड दिला पाहिजे, कठोर दंड दिला पाहिजे. ऍक्च्युली राजाचं हेच काम असतं. परंतु हा जो मुद्दा आहे हा भगवद्गीतेत देखील भगवंत सांगतात, जसं मी मगाशी म्हणत होतो 18व्या अध्यायामध्ये हा खूप इम्पॉर्टंट श्लोक आहे. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात, मला वाटते 42वा काहीतरी श्लोक आहे. नाही, 42वा नाही. सत्तेचाळीस. इट इज बेटर टू एंगेज इन वन्स ओन ऑक्युपेशन इवन दो वन मे परफॉर्म इट इम्परफेक्टली दॅन टू ऍक्सेप्ट अनदर्स ऑक्युपेशन अँड परफॉर्म इट परफेक्टली. भगवद्गीतेमध्ये देखील सेम एक्झॅक्ट सांगतात भगवंत. आपल्या स्वतःच्या गुणाप्रमाणे काम करणे कधीही चांगलं असतं, जरीही ते आपण परफेक्टली आपल्याला करता नाही आलं तरी. परंतु दुसऱ्याचं काम परफेक्टली जरी करता येत असलं तरी ते आपण करू नये. याला म्हणतात विहित कर्तव्य. आणि ही विहित कर्तव्य काय असतात पुढे 7व्या स्कंदामध्ये अगदी डिटेलमध्ये नारद मुनी सांगणार आहेत. दोन गोष्टी या श्लोकामध्ये प्रॅक्टिकली सांगितलेल्या आहेत. पहिली गोष्ट म्हणजे ही वर्णाश्रम धर्माचं आचरण अगदी काटेकोरपणे करणे, आणि दुसरे म्हणजे भगवंतांच्या कृपेने जे मिळाले असेल त्यातच समाधान मानलं पाहिजे. ऍक्च्युली हे जेव्हा आपण करत नाही, भगवंतांच्या कृपेने जे मिळाले त्यात आपण समाधान मानत नाही, तेव्हाच आपण दुसऱ्याच्या गुणाचं काम करायला जातो. माझ्या अंगात गुण नाहीत तरी पण मला इंजिनियर व्हायचंय, तरी पण मला डॉक्टर व्हायचंय. का? कारण तिथे पैसा जास्त आहे, प्रसिद्धी जास्त आहे, नाव कमवायला मिळतं. हेच भौतिक जगातलं आकर्षण असतं. मला 2 वेळची भाकरी मिळते, शुद्ध हवा मिळते, शुद्ध पाणी मिळतं, भगवंतांची सेवा दिवसभर करायला मिळते. मला अजून काय पाहिजे? मला अजून काहीच नको. ही भावना जर असेल तर आपण विनाकारण ब्राह्मण बनायला प्रयत्न करत नाही, विनाकारण क्षत्रिय बनायचा प्रयत्न करत नाही. मंदिरामध्ये, आपल्या मंदिरांमध्ये, सत्संगांमध्ये इतका पॉलिटिक्स का चालतो? कारण ज्याच्या अंगात क्षत्रियाचे गुण नाहीत त्याला अध्यक्ष व्हायचंय, ज्याच्या अंगात ब्राह्मणाचे गुण नाहीत त्याला लेक्चर द्यायचे. का? कारण तिथे प्रसिद्धी आहे, पैसा आहे.
भौतिक आकर्षणाने सदैव प्रलोभित झालेला असतो. आपल्याकडे जेवढं आहे त्याच्यामध्ये आपल्याला समाधान नसतं. काय फरक पडणार आहे? हे शरीर टिकवण्यासाठी तुम्हाला अन्नधान्य तर मिळतंय, मग हे शरीर निरोगी ठेवून भगवंतांची सेवा करायला मिळते, याच्या पलीकडे काय पाहिजे? कशाचीच अपेक्षा केली नसली पाहिजे. आणि जेव्हा हे तोडतो आपण, तेव्हाच आपण वर्णाश्रम तोडतो. बोथ आर रिलेटेड टू इच अदर. आणि शेवटचा महत्वाचा मुद्दा सांगितला तो म्हणजे आध्यात्मिक गुरूंच्या चरण कमलांचे पूजन करावे. इंग्लिश मध्ये मी वाचलो आणि परत विसरलो. And one should worship the lotus feet of a spiritual master. याचा अर्थ असा नसतो की रोज उठून आपल्या आध्यात्मिक गुरूंचे पाय धुणे आणि ते चरणामृत पिणे. हे असा शब्दशः भावनिक अर्थ घेतल्यामुळे आपण एखाद्या बोगस गुरुचे पण पाय धुवून पाणी पितोय आज. आध्यात्मिक गुरूंच्या चरण कमलांचे पूजन करणे म्हणजे आध्यात्मिक गुरु आपल्यासाठी इतके पूजनीय असले पाहिजेत, इतके पूजनीय असले पाहिजेत. ऑफकोर्स हे लिटरली पण केलं पाहिजे चरण कमल धुणे वगैरे, परंतु मेटाफोरिकली आपण हे कसं घेतलं पाहिजे की त्यांचं वाक्य आणि वाक्य आपण लगेच आचरणात आणलं पाहिजे, सिरियसली घेतलं पाहिजे. आपल्याला जमत नसेल तर त्यांच्याशी चर्चा केली पाहिजे, त्याच्यावरती उपाय शोधला पाहिजे, परंतु ऐकायचं आणि नाही करायचं याच्यात काही अर्थ नसतो. मग तुम्ही गुरु मानूच नका, गुरु मानूच नका. व्हेरी इम्पॉर्टंट. तात्पर्य सविस्तरपणे अर्थ स्पष्ट करता येतील असे अनेक अर्थपूर्ण शब्द या श्लोकामध्ये आहेत. ऍक्च्युली 4 दिवस बोलू शकतो आपण या एका श्लोकावरती. इट्स व्हेरी इम्पॉर्टंट, व्हेरी प्रॅक्टिकल. परंतु त्यातील प्रत्येक शब्दाची थोडक्यात चर्चा करून काही महत्वाच्या पैलूंचा विचार आपण येथे करूया. प्रभुपाद म्हणतात, या श्लोकातील शेवटचे शब्द आत्मविच्चरणम असे आहेत. आत्मविच्चरणम. आत्मवित म्हणजे आत्मसाक्षात्कारी पुरुष आणि अधिकृत आध्यात्मिक गुरु. आत्मविच्चरणम. काल पण अमोल प्रभूजींनी प्रश्न विचारलेला की ह्याचा एक्झॅक्टली अर्थ असा होत नाही, पण प्रभुपाद असा अर्थ का देतात. आत्मवित. वित्तचा अर्थ असतो जो परफेक्टली त्या ज्ञानामध्ये आहे. वेदवित तुम्ही ऐकलं असाल. वेदवित म्हणजे ज्याने वेदांचा पूर्ण अभ्यास केलेला आहे त्याला वेदवित म्हणतात. आत्मवित म्हणजे काय? जो आत्मसाक्षात्कारी आहे, परफेक्ट आत्मसाक्षात्कारी आहे, त्यालाच आपण गुरु म्हणतो. आणि त्यालाच ऍक्च्युली आपण गुरु म्हणलं पाहिजे. उगी फॅशन म्हणून सगळे करतात म्हणून त्याला आपण गुरु मानलं नसलं पाहिजे. कुठले वशिला लावून आपण काय करतो, हे गुरु फेमस आहेत, चला आपण यांच्याकडे वशिला लावूया आणि यांच्याकडून दीक्षा घेऊया. नो, तो मनुष्य आत्मवित असला पाहिजे, रिअलाइज्ड असला पाहिजे. अशा आत्मसाक्षात्कारी पुरुषाचं विच्चरणम म्हणजे त्याच्या चरण कमलांवरती आपले डोकं सदैव नतमस्तक असलं पाहिजे. आपण नाही चरणम किंवा अर्चनम असं पण आत्मविच्चरण अर्चनम म्हटलेलं आहे. अर्चनम म्हणजे पूजा करणे. आता अर्चनमचा लिटरली अर्थ पण आपण घेऊ शकतो आणि भावनिक अर्थ पण घेऊ शकतो की रोज आपण पूजा केलीच पाहिजे, पूजा पण केली पाहिजे. म्हणूनच आपण श्रील प्रभुपादांचे फोटो ठेवून रोज गुरु पूजा करतो. परंतु तेवढं सफिशियंट नाही आहे. मनाने देखील पूजा केली पाहिजे, म्हणजेच त्यांच्या आदेशांचे उपदेशांचे पालन पण केले पाहिजे. व्हेरी इम्पॉर्टंट. जोपर्यंत मनुष्य आत्मसाक्षात्कारी होत नाही आणि परमात्म्याशी आपला काय संबंध आहे हे जाणत नाही, तोपर्यंत तो अधिकृत आध्यात्मिक गुरु होऊ शकत नाही. या ठिकाणी असे स्पष्ट केले आहे की मनुष्याने आध्यात्मिक गुरुचा शोध घेऊन त्याला शरण जावे. शरण जावेला प्रभुपाद कंसामध्ये लिहितात अर्चनम. अर्चनम म्हणजेच ज्याला आपण लिटरली म्हणतो पूजा करणे, हो की नाही. शरण जाणे. शरण जाणे म्हणजे काय? शरण जाणे नाही, करिष्ये वचनम तवा, तुम्ही म्हणाल ते मी करणार, त्याला म्हणतात शरण जाणे. अशा आध्यात्मिक गुरुचा शोध घेतला पाहिजे. हे ऐकल्यावरती प्रभुपादांचा तिरस्कार करतो आपण.
बऱ्याचदा मी शिल प्रभुपादांची मराठीमध्ये भाषांतर करून पाठवतो की नाही, अशी भाषांतर जी आता आपण ज्यांना गुरु मानतो यांच्या विरोधात असतील तर ते आपल्याला पटत नाही. आपण शिल प्रभुपादांचा तिरस्कार करतो आणि शिल प्रभुपादांचं ज्ञान घ्यायचं बंद करतो. आपण असा विचार करत नाही की खरोखरच आपले गुरु थोडेसे चुकीचे वागत असतील का, असा आपण विचार करत नाही. आपण विचार करतो प्रभुपाद चुकीचं सांगतात, माझे गुरु कधी चुकीचे असू शकत नाही. याच्या मागे आणखीन एक मेन कारण असतं. ऍक्च्युली याच्या मागे मेन कारण असतं ते म्हणजे मी या गुरुंना निवडलंय त्यामुळे मी कधी चुकीचा असू शकत नाही, हा अहंकार असतो. प्रभुपाद चुकीचे असू शकतात परंतु माझे गुरु चुकीचे असू शकत नाहीत, कारण मी चुकीचा असू शकत नाही. प्रभुपादांनी हजारो ठिकाणी सांगितलंय गुरु निवडताना अतिशय दक्ष असलं पाहिजे. साधं सोपं काम नाहीये ते. एक वेळ लग्न करताना तुम्ही चौकशी नाही केली तरी चालेल, पण गुरु निवडताना मात्र सगळीकडे चौकशी केली पाहिजे, कारण तिथे जीवन समर्पण करायचं असतं. हो की नाही? वेळ आपल्याला जीवन समर्पण करणे किंवा शरण जाणे हाच आपल्यासाठी जोक आहे, त्यामुळे आपण कसलाही गुरु निवडतो. अनफॉर्च्युनेटली प्रभुपाद लिहितात, कारण याचं कारण काय आहे? त्याला प्रश्न विचारून आणि त्याचे पूजन करून मनुष्य आध्यात्मिक कार्यांचे ज्ञान प्राप्त करू शकतो. त्याला प्रश्न विचारायचा असतं, त्याच्याकडून ज्ञान घ्यायचं असतं, त्याच्याकडून ट्रेनिंग घ्यायचं असतं. नुसतीच पूजा करायची नसते. काही काही लोक दीक्षा घेतली नंतर काय केलं, मोठ्यातला मोठा फोटो आमच्या घरामध्ये लावलाय प्रभूजी आमच्या गुरु, आणि रोज न चुकता मी 4 अगरबत्ती त्याला ओवाळतो. याच्याने गुरु होत नसतो कोणी, किंवा याच्याने आचार्य उपासनम होत नसतं. भगवद्गीतेच्या 13व्या अध्यायामध्ये भगवंत सांगतात, व्हेरी इम्पॉर्टंट, ज्ञान याच्यामध्येच असतं. कशामध्ये? आचार्योपासनम, आचार्यांची उपासना करणे. कशी करणे? प्रणिपातेन. पहिली गोष्ट म्हणजे प्रणिपातेन, पूर्ण समर्पित झालं पाहिजे तिथे. परिप्रश्नेन, प्रश्न विचारले पाहिजेत. सेवया, सेवा केली पाहिजे. प्रभुपाद एका ठिकाणी खूप छान सांगतात, परिप्रश्नेन, कसले प्रश्न विचारले पाहिजेत? सेवया, मी कशी सेवा करू याचे प्रश्न विचारले पाहिजेत. हो की नाही? मला बऱ्याचदा बरेच लोक येऊन सांगतात. परवा एक प्रभूजी पुण्याहून भेटायला आले होते, काल का परवा दिवशी दिवसभर होते ते इथे. बरेच आमची चर्चा चाललेली आणि मग ते म्हणाले, प्रभूजी पण आमचे काउन्सिलर जे आहेत ते नको म्हणून सांगतात, असं करू नका. आणि मग त्यांच्याशी आपण उलट बोलू शकत नाही ना, वैष्णव अपराध होतो मग प्रभूजी. मग असं जर याला जर वैष्णव अपराध म्हटलं तर अर्जुन अंधाधुंदपणे वैष्णव अपराध करतोय भगवद्गीतेमध्ये. सरळ सरळ म्हणतो तो भगवंतांना प्रत्येक अध्यायाच्या सुरुवातीला, तुम्ही असं सांगितलं आता असं सांगताय, हे चुकीचं सांगताय तुम्ही. अर्जुन वैष्णव अपराध सोडून दुसरं काही करतच नाही. हा मूर्खपणा आहे. ब्लाइंडली सगळं अंधापणे सगळं मान्य करणे आणि त्याप्रमाणे वागणे हा सगळ्यात मोठा मूर्खपणा आहे. पहिल्यांदा हे बंद केलं पाहिजे आपण. ऑफकोर्स हे जे म्हटलेलं आहे ते त्याला प्रश्न विचारून, परिप्रश्नेनं, ही प्रश्न विचारण्याचा मूड मात्र सबमिसिव्ह असला पाहिजे. सबमिसिव्ह म्हणजे आज्ञाधारक असला पाहिजे, चॅलेंजिंग नसला पाहिजे, आव्हानात्मक असला नसला पाहिजे. मला किती येते तुम्हाला किती येते बघूया असा नसला पाहिजे. किंवा 4 चौघामध्ये मला किती चांगला प्रश्न माझ्या मनात आला बघा हे दाखवण्यासाठी प्रश्न विचारला नसलं पाहिजे. प्रश्न समजावून घेण्यासाठी आणि त्याचं आचरण करण्यासाठी प्रश्न विचारला पाहिजे. आणि गुरुला जोपर्यंत तुम्ही प्रश्न विचारत नाही तोपर्यंत त्या गुरुला पण अर्थ नसतो आणि तुम्हाला पण अर्थ नसतो. प्रभुपाद एका ठिकाणी लेक्चर झाल्यावरती म्हणाले याच स्टाईलमध्ये, कोणाला काही प्रश्न आहे? सगळे शांत बसले. प्रभुपाद म्हणाले, एक तर तुम्ही पूर्णपणे भगवंतांना शरण गेलेले आहात, नसेल तर तुम्हाला शरण जायचं नाही. नाही मग एक प्रभूजी म्हणाले, नाही प्रभुपाद आम्हाला सगळं समजलं तुम्ही जे सांगितलं.
मग समजलं तर तुम्ही उद्यापासून सेवेला काय येत नाही? टाळता का? नाही, अजूनही हे प्रॉब्लेम आहेत, ते प्रॉब्लेम आहेत. मग तुम्ही प्रश्न विचारले पाहिजेत, हे प्रॉब्लेम सॉल्व्ह कसे करायचे. कारण तुम्हाला त्या प्रॉब्लेम मधून बाहेर तुम्हाला स्वतःलाच पडायचं नाहीये, हो की नाही? आपण गृहीत धरतो आपल्याला भक्तिमय सेवा जमत नाही, त्यामुळे आपण जेवढं ऐकलंय तेवढं ऐकून तेवढंच करायचं. का जमत नाही ते पण विचारा ना, की प्रभूजी असं असं मला हे 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 मी करतो त्यामुळे मला भक्तिमय सेवा जमत नाही, याच्यावर उपाय काय? नाही विचारत आपण. याचाच अर्थ आपल्याला हे करायचंच नाहीये. प्रभुपाद म्हणतात, एक तर तुम्ही प्रश्न विचारले पाहिजेत, नाहीतर तुम्ही भगवंतांच्या सेवेत असलं पाहिजे. जेव्हा मध्येच असता, प्रश्न विचारत नाही, तेव्हा ती तुमची इंद्रिय तृप्ती असते. बदमाश, रास्कल, रास्कलडम प्रभुपाद म्हणतात. इट्स व्हेरी इम्पॉर्टंट. गुरु हा प्रश्न विचारण्यासाठीच असतो. त्याला जर प्रश्न विचारलेले आवडत नसतील तो बोगस गुरु आहे, 100% बोगस गुरु आहे. गुरु हा प्रश्न विचारण्यासाठीच असतो. भले त्याला येत नसेल, परंतु प्रश्न विचारूच नका किंवा प्रश्न विचारले नसले पाहिजेत, अशी जर संस्कृती कुठे असेल, असं जर आचरण किंवा काय म्हणतात त्याला नियम कुठे असतील, तर तिथे एक सेकंद देखील तुम्ही थांबू नका. आणि म्हणून संशयाने सगळीकडे पाहिलं पाहिजे, विशेष करून कलियुगामध्ये. एवढं सोपं नाहीये, प्रत्येक गोष्टीमध्ये संशयाने पाहिलं पाहिजे. हा महत्वाचा मुद्दा प्रभुपाद 1000 ठिकाणी सांगतात. आपण देखील 1000 वेळा याच्यावर चर्चा केलेली आहे. आजही आपण ते फिल्टर करूनच घेणार आहे, हेही मला माहिती आहे, तरी पण मी रिपीट करतोय एनिवे. पुढे प्रभुपाद सांगतात, स्वधर्माचरण हा या श्लोकातील पहिला उपदेश आहे. आध्यात्मिक गुरूंच्या चरण कमलांचे पूजन करावे, याला उपदेश का म्हटलेलं नाही प्रभुपादांनी? कारण तिथे सुरुवात असते. मग ते तुम्हाला सांगतात काय करायचं. म्हणजे पहिला उपदेश काय आहे? स्वधर्माचरण. आपण भौतिक देहामध्ये वास करीत आहोत तोपर्यंत आपल्यासाठी विविध कर्तव्य सांगण्यात आलेली आहेत. अशा कर्तव्याचे वर्गीकरण ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र या 4 सामाजिक श्रेणीनुसार केलेले आहे. आणि या श्रेणींच्या विशिष्ट कर्तव्यांचे शास्त्रांमध्ये विशेषत्वाने भगवद्गीतेमध्ये वर्णन करण्यात आले आहे. प्रभुपाद सांगतात विशेष करून भगवद्गीतेत सांगितलंय. ऍक्च्युली भागवतामध्ये डिटेलमध्ये सांगितलंय, परंतु भगवद्गीतेत जेवढं सांगितलंय तेवढं जरी आचरण केलं तरी भरपूर आहे. भगवद्गीतेत ऍक्च्युली ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र याच्यासाठी एक एकच श्लोक आहे, पण तो एक एक श्लोक देखील अत्यंत महत्वाचा आहे. पहिली गोष्ट म्हणजे आपण सध्या जे करतोय ते बंद केलं पाहिजे आणि या 4 मध्ये कुठे फिट होतोय ते बघितलं पाहिजे. त्याच्याशिवाय आपण अध्यात्मामध्ये पुढे जाणे शक्य नाही. तुम्हाला कोणीही सांगो, इम्पॉसिबल आहे. श्रीमद भागवतम 1 स्कंद 3 अध्याय श्लोक नंबर 6 प्रभुपाद सांगतात, नाही श्लोक नंबर 13 प्रभुपाद त्या तात्पर्यामध्ये सांगतात, वर्णाश्रमाचं आचरण जर आपण केलं नाही तर कोणतीही व्यवस्था चालू शकत नाही. इम्पॉसिबल आहे. कोणतीही व्यवस्था, कोणतीही संस्था, कोणतीही व्यवस्था चालू शकत नाही. त्यामुळे पहिली गोष्ट वर्णाश्रम काय आहे, कशी आहे समजावून घेऊन त्याच्यामध्ये यायचा प्रयत्न केलाच पाहिजे. स्वधर्माचरण हे स्वधर्म आहे. बऱ्याच जणांना वाटतं माझा स्वधर्म आहे भगवंतांची सेवा करणे. अरे पण तू करतोस कुठे? तू तर रोज जाऊन ऑफिसमध्ये कीबोर्ड बडवत बसतोस. असे लोकच भांडतात. स्वधर्म, भगवत सेवा, भगवत भक्ती हीच स्वधर्म आहे, वर्णाश्रम वगैरे बोगस आहे कलियुगामध्ये. अरे पण ते पण तू करत नाहीस. म्हणून कपिल देव आणि भगवान श्रीकृष्ण स्वतः भगवद्गीतेत सांगतात, जोपर्यंत आपण भगवत सेवा या आपल्या स्वधर्मामध्ये येत नाही तोपर्यंत आपला स्वधर्म असतो वर्णाश्रम धर्म. केलंच पाहिजे, करायलाच पाहिजे. नसेल तर आजच्या आज सगळं सोडून द्या आणि भगवंतांच्या सेवेत लागा. मग भगवत सेवा ते तुमचं स्वधर्म आहे. मरतो की जगतो विचार केला नसला पाहिजे. मला भगवंतांसाठी काम करायचंय. पण त्या लेवलला गेल्यावर तुम्हाला वर्णाश्रम धर्म नाही.
परंतु त्या लेवलला गेल्याचा ढोंग करून तर तुम्ही जर वर्णाश्रम धर्म टाळत असाल तर तुमच्या इतका पापी कोणी नाही या जगामध्ये. कारण तुम्हाला पण माहिती आहे तुम्ही ब्राह्मण नाही, परंतु तुम्हाला ब्राह्मणासारखं वागायचंय. तुम्हाला पण माहिती आहे तुम्ही क्षत्रिय नाही, परंतु तुम्हाला क्षत्रियासारखं वागायचंय. याच्या इतका मोठा पाप कोणता असतो? जेव्हा आपण दुसऱ्या वर्णासारखं वागायचा प्रयत्न करतो त्याच्या मागे उद्देश एकच असतो, जास्त पैसा कसा कमवायचा आणि जास्त नाव कसं कमायचं. आणि मग त्याच्यामध्ये शोषण हे एकमेव तत्व असतं, दुसऱ्याचं हिसकावून घेणे. नाही प्रभूजी, मी कधी घेत नाही दुसऱ्याचं हिसकावून. मी जातो कीबोर्ड वरती काम करतो, जे पगार मिळेल TDS कट करून तेवढंच घेतो. परंतु ओव्हरऑल तुमची कंपनी जी आहे ती दुसऱ्याच्या शोषणासाठीच काम करत असते. त्यामुळे एक तर हरिदास ठाकूरांसारखं 24 तास नाम जप करण्यामध्ये या, नसेल तर 24 तास श्री रूप सनातन गोस्वामींसारखं भगवंतांसाठी काम करा, हातात फावडा कुदळ घेऊन, नसेल तर वर्णाश्रमामध्ये या. कुठलं सोपं आहे तुम्ही ठरवा. 2 स्वधर्म असतात आपल्याला, वर्णाश्रम धर्म आणि भागवत धर्म. जोपर्यंत भागवत धर्मामध्ये पूर्णपणे स्थित होत नाही तोपर्यंत वर्णाश्रम धर्म असलाच पाहिजे. आता याची चर्चा कुठे केली जात नाही, त्यामुळे आपल्याला वाटतं की काय प्रभूजी वेगळंच सांगायला लागलाय तुम्ही. आजपर्यंत आम्ही भागवतमच्या क्लासला बसलोय, आजपर्यंत कधीच ऐकलं नाही. आजपर्यंत तुम्ही भागवतमच्या क्लासला बसून कधीच ऐकलं नाही, यात तुमची मूर्खता आहे. कारण हे श्रीमद भागवतमच्या पहिल्या स्कंदाच्या पहिल्या अध्यायामध्ये सांगितलेलं आहे, दुसऱ्या अध्यायामध्ये सांगितलेलं आहे, तिसऱ्या अध्यायामध्ये सांगितलेलं आहे. असं नाही की आता तिसऱ्या अध्यायामध्ये पहिल्यांदा सांगितलं जाते. हो, पदोपदी सांगितलेलं आहे. मग आम्हाला का सांगितलं नाही प्रभूजी? याचा विचार करा, तुम्हाला का सांगितलं नाही. हे कोण लोक आहेत ते तुम्हाला सांगत नाहीत, याचा विचार करा. स्वधर्म आचरण म्हणजे मनुष्याने आपल्या विशिष्ट सामाजिक श्रेणीला अनुसरून असणारी विहित कर्तव्ये श्रद्धेनुसार आणि आपल्या पूर्ण क्षमतेनुसार पार पाडावी. असं नाही आहे की ब्राह्मणाचे काम हे आहे म्हणजे तुम्ही ते केलंच पाहिजे. तुमची जेवढी क्षमता आहे तेवढी केली पाहिजे. ब्राह्मणाचं काम काय सांगितलेलं आहे शास्त्रामध्ये? पठन पाठन, यजन याजन, दान प्रतिग्रह. त्याने वेदांचा अभ्यास केला पाहिजे, त्याप्रमाणे लोकांना त्याची शिकवण दिली पाहिजे. यजन याजनचा अर्थ तो असतो. आणि दान घेतलं पाहिजे आणि दान केलं पाहिजे. दोन्ही करतो तो, दान प्रतिग्रह दोन्ही करतो. आता सुदामा विप्र सारखा ब्राह्मण हे करू शकत नाही, है नाही. ज्योतिषशास्त्र, वैदिक शास्त्र, अंतराळ शास्त्र, हे सगळे बुद्धीची जी कामं असतात ती सगळी ब्राह्मणांची असतात. आता एखादा व्यक्ती म्हणेल की सुदामा विप्र करत नाही. सुदामा विप्र तर घरी बसून फक्त जप करतो. हरिदास ठाकूर यातलं काहीच करत नाहीत, घरी बसतात आणि 3 लाख वेळेला फक्त भगवंतांचं नाम स्मरण करतात. हे पण ब्राह्मणच असतं. आपल्या क्षमतेनुसार करायचं असतं, जबरदस्ती कोणावरती नाहीये इथे. तुम्हाला येत नाही तरी पण त्याचं काम करायला जाता तुम्ही, तेव्हा बरं विचार करत नाही माझ्या क्षमतेच्या बाहेर मी जाऊन का करतोय म्हणून. तेव्हा पैसा दिसत असतो, प्रसिद्धी दिसत असते. परंतु तुम्हाला जे येतंय ते येतंय तेवढंच करा, त्याच्यात सुखी समाधानी राहा म्हटलं तर नाही. म्हणजे असं कसं काय? त्याने दुसऱ्याची कर्तव्ये स्वीकारू नयेत, नाही केलं पाहिजे. एखाद्याचा जन्म ज्या विशिष्ट समाजामध्ये वा श्रेणीमध्ये होतो त्या विशिष्ट श्रेणीमधील विहित कर्तव्ये त्याने करावीत. आता हे जन्मचा अर्थ जन्म लिटरली जन्म नसतो. पूर्वीच्या काळामध्ये जन्मानंच सगळं ठरलं जायचं. आणि अगदी आपण स्वतः पाहिलेले आहेत आपल्या लहानपणी, सुताराचा मुलगा सुतार कामच करायचा, कारण तो शिकायचाच ते आणि तो परफेक्टली करायचा. तुम्ही जाऊन सुतार काम करतो म्हणलं तुम्हाला जमणार नाही. मग हळूहळू पैसा आणि प्रसिद्धीच्या मागायला लागून सुताराचा मुलगा शाळेत चालला, कॉलेजमध्ये चालला, ITI केला आणि आता दुसऱ्याची गुलामी करतो पैशा खातीर. कशाला करायचं? हो की नाही? ज्या घरात आपण जन्मलो आहे, आपले वडील जे करतात तेच काम आपण केलं पाहिजे. कशाला दुसऱ्याचं काम करत बसायचं?
असं भरपूर पैसा असो त्यामध्ये, आपल्याला काय फरक पडतो? आपल्याला पैसा कमवायचाच नाहीये, नाव पण कमवायचं नाहीये, मग करायचं काय जीवनात? पैसा पण कमवायचा नाही, नाव पण कमवायचं नाही, मग करायचं काय जीवनात प्रभूजी? जीवनात भगवंतांची सेवा करायची. मग भगवंतांची सेवा करायला जे काही अनुकूल मिळेल ते द्या म्हणून सांगा. मला प्रसिद्धी नको, मला पद नको, काही नको, मला भगवंतांची सेवा द्या. आणि मग हे शरीर टिकवून ठेवण्यासाठी उपजीविका चालवावी लागते, लाईव्हलीहूड ज्याला म्हणतात. हे लाईव्हलीहूड चालवण्यासाठी वर्णाश्रम आहे. त्यातला वर्ण हा जो आहे, वर्ण आणि आश्रम, 4 वर्ण आणि 4 आश्रम, 4 वर्ण जे आहेत ते हे आपली उपजीविका चालवण्यासाठी आहे. याच्यात उच्च नीच असं काहीच नाहीये, ब्राह्मण श्रेष्ठ आणि शूद्र कनिष्ठ असं काहीच नाहीये. जो ज्या प्रकारे काम करतो त्या प्रकारे त्याचा वर्ण असतो. ही व्हेरी सिंपल. आणि त्यात लाज वाटण्यासारखं काय? याच्याने माझी भाकरी मिळते, रोजची भाकरी येते, संपला विषय. व्हेरी सिंपल, हो की नाही? तथापि एखादा जर आध्यात्मिक स्वरूपावस्थेच्या स्तरावर उन्नत होऊन विशिष्ट समाजातील व जातीतील जन्माच्या उपाधी पलीकडे जाण्या इतपत भाग्यवान असेल तर भगवंतांची सेवा करणे हेच त्याचे कर्तव्य वा स्वधर्म उरतो, जसं मगाशी मी म्हणालो. परंतु जर तुम्ही पूर्णपणे भगवंतांची सेवा करायला उतरणार असाल तर तुमच्यासाठी वर्णाश्रम नाही. तुमच्यासाठी एकच काम आहे, भगवंतांची सेवा करणे. मग ते काही असो, काही पण सांगा प्रभूजी मला. जसं अर्जुन एक्झॅक्टली सेम म्हणतो भगवद्गीतेमध्ये, हो की नाही? व्हॉट इज दॅट श्लोक? नष्टो मोहो, व्हॉट इज इट? करिष्ये वचनम तव. कोण आहे भगवद्गीता एक्सपर्ट? कोण आहे? नष्टो मोह स्मृतिर्लब्धा तत्प्रसादान मायाच्युता स्थितोस्मी गत संदेहा करिष्ये वचनम तवा. माझे सगळे मोह नष्ट झालेले आहेत, माझा सगळा भ्रम नष्ट झालेला आहे, माझी सगळी माया गेलेली आहे. मी आता फक्त आणि फक्त तुम्ही सांगाल तेच करणार आहे. तुम्ही सांगा युद्ध कर, मी करतो. तुम्ही सांगा नको करू, मी करणार नाही. तुम्ही सांगा इथे जाऊन टेबल तयार कर, मी टेबल तयार करतो. तुम्ही सांगा इथे जाऊन खड्डा काढ, मी खड्डा काढतो. अर्जुन म्हणतो करिष्ये वचनम तव. याचा अर्थ असतो मी तेच करणार जे तुम्ही सांगणार. याच्यासाठी गुरु समर्पण असणे खूप गरजेचं असतं. त्याच्यासाठी गुरु शोधणे खूप गरजेचं असतं. कोणाला पण गुरु करून चालणार नाही, कारण या स्टेजला आपल्याला यायचं आहे. करिष्ये वचनम तव, तुम्ही सांगाल ते मी करणार. मग आपला स्वधर्म बनतो भगवत धर्म, किंवा त्याला भागवत धर्म देखील म्हटलं. तिथे वर्णाश्रम धर्माचा काही उल्लेख नाही, वर्णाश्रम धर्माचा संबंध पण नाही. परंतु 99.99% लोक या स्टेजला सहजासहजी जात नाहीत. आपण रोजच्या जीवनामध्ये पाहत आहोत. कोण गेलेला आहे? तुम्ही गेलाय? कोण गेलेलं आहे? मला दाखवा कोण गेलेलं. म्हणून सर्वांसाठी भगवंतांनी तयार केलेली आहे वर्णाश्रम धर्म. मया सृष्टम. कृष्ण भावनेमध्ये प्रगती केलेल्या भक्ताने भगवत सेवा हेच एकमेव आणि वास्तविक कर्तव्य आहे. कृष्ण भावनेमध्ये जो असतो त्याच्यासाठी भगवत सेवा एवढंच आहे. मग तो ब्राह्मण जरी असला तरी त्याने खड्डा काढायला मागे पुढे बघितलं नसलं पाहिजे. काही आपले भक्त आहेत जे असे उत्तर देतात, हे ब्राह्मण आहे, माझ्यासाठी नाही आहे शेती गायीची सेवा वगैरे. ब्राह्मणाला म्हणजे तू ब्राह्मण नाहीच आहे. ब्राह्मण म्हणजे ब्रह्म जानाती ती ब्राह्मण, म्हणजे तू भगवत सेवेमध्ये असला पाहिजे. तुझ्यासाठी सगळं कामच आहे. आमची गाय आजारी असताना आम्ही त्या ब्राह्मणाला बोलवायचो, या जरा मदत करायला. तो म्हणणार मी गायत्री मंत्र करतोय, मी येऊ शकत नाही. तुला धर्मच समजला नाही, हो की नाही? सगळी कामं केली पाहिजेत. ब्राह्मण हुशार असतो. आज मंदिराची झाडलोट करायला इथे कोणी नाही आहे, मग हुशारी कशात आहे? मी स्वतः झाडू घेऊन झाडणे. सगळ्या माताजी सेवा करतायत आणि मी एकटे जप करत बसलो, याच्यात काय अर्थ आहे? अमूर्खपण आहे.
नाही, सेवा हा खरा धर्म आहे. भगवंतांसाठी आपल्याला सेवा काय, कुठलंही काम करायचंय, आपण कुठल्याही स्टेजला असो. म्हणून हे आपण ही फालतूगिरी का करतो? कारण आपण वर्णाश्रम धर्माचं आचरण करत नाही. जो वर्णाश्रम धर्माचं आचरण करत नाही त्याच्या मनामध्ये काम, क्रोध, मद, मोह, माया, मत्सर अजून गेलेलं नसतं. तो भगवत धर्मामध्ये येऊच शकत नाही. तो भगवत धर्मामध्ये आल्याचा फक्त ढोंग करतो, प्रिटेंड करतो, विडंबना, बस. जोपर्यंत मनुष्य देहात्म बुद्धीमध्येच गुंतून असतो तोपर्यंत तो सामाजिक रूढीनुसार आपले कर्तव्य पार पाडू शकतो. पण एकदा त्याची आध्यात्मिक स्तरावर उन्नती झाल्यानंतर त्याने केवळ भगवत सेवाच करावी. तेच प्रत्येकाचे वास्तविक स्वधर्म आचरण आहे. तर हे काळजी करू नका, हे अगदी डिटेलमध्ये भगवान कपिल देव सांगणार आहेत, अगदी डिटेलमध्ये. पुढच्या अध्यायामध्ये पण सांगणार आहेत. वर्णाश्रम पुन्हा पुन्हा येणार आहे या दोन्ही अध्यायामध्ये. व्हेरी इंटरेस्टिंग. एका ठिकाणी सांगतात की मनातला मत्सर घालवण्यासाठी वर्णाश्रमाचं आचरण केलं पाहिजे. वाव. तर आपण हळूहळू याचा डिटेलमध्ये अभ्यास करूया, नाही असं नाही. हरे कृष्ण. माफ करा, थोडस उशीर झाला, 7:05 झाले. तरी पण 5 मिनिटं आपण कोणाला काही प्रश्न असेल तर चर्चा करूया. कोणाला काही प्रश्न आहे, काही सांगायचं आहे? हरे कृष्ण प्रभूजी. हरे कृष्ण. वर्णाश्रम म्हणजे की प्रत्येक व्यक्तीमध्ये काहीतरी गुणधर्म असतात, त्यानुसार त्याने काम केलं पाहिजे. यस. तर मग आता सुताराचा मुलगा, त्याच्यामध्ये पण काहीतरी वेगळे गुणधर्म असू शकतात. कधी त्याच्यामध्ये क्षत्रियाचे पण गुण येऊ शकतात ना प्रभूजी? यस. मग आपण असं काय म्हणतो की त्याने त्याच्या वडिलाचंच काम केलं पाहिजे? जेव्हा वर्णाश्रम खूप चांगल्या स्थितीमध्ये होता तेव्हा वर्णसंकर व्हायचा नाही. म्हणजे या घरातली मुलगी त्या घरात, त्या घरातली मुलगी या घरात, जसं आता सध्या होतंय तसं व्हायचं नाही. त्यामुळे मॉडर्न सायन्सनुसार देखील तेच जीन्स त्याच्या मुलामध्ये असायचे. जसं मुलाचा कलर, उंची, केस, डोळ्याचा रंग आई वडिलांसारखाच असतो, तसे गुण देखील जवळपास आई वडिलांचेच असतात. जवळपास. हे पूर्वीच्या काळामध्ये तंतोतंत जुळायचा. आता इंद्रिय तृप्तीसाठी आपण अंधाधुंदपणे कसंही वागतो, त्यामुळे आजकाल कोणाचे गुण कसे आहेत ठरवताच येत नाही. परंतु तरीही आपापल्या घरातलं काम करा म्हणून का सांगितलं जातं? नसेल तर मग समाज व्यवस्था सगळी बिघडून जाईल, आणि आज ती बिघडलेली आहे आपण पाहतोय. हे हळूहळू सुरू झालं. जसं की कर्ण, महाभारताचा तो जो भाग होता तो द्वापर युगाची शेवट आणि कलियुगाची सुरुवात. तिथे कर्ण हा ऍक्च्युली जन्मला नव्हता त्या घरामध्ये, परंतु तरीही तो क्षत्रियाचे गुण आहे म्हणून क्षत्रिय त्याला मान्य केलं बऱ्याच जणांनी. तर त्याप्रमाणे आपणही केलं पाहिजे, नाही असं नाही. परंतु जनरली काय म्हणतात त्याला, अनुवंशिकतेचा अभ्यास जर आपण केला तर आई वडिलांचेच गुण असतात मुलांमध्ये जनरली. आणि दुसरा एक विचार असा आहे त्याच्या मागे की पूर्वीच्या काळामध्ये हे लाईफ खूप सिंपल होती. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र हे 4च ऑक्युपेशन होते आणि या 4वरती समाज व्यवस्थितपणे चालायचा. आज आपण 1000 ऑक्युपेशन तयार केलेत. इंजिनिअरिंग, त्या इंजिनिअरिंग मध्ये पण 1000 भाग तयार केलेत. कम्प्युटर सायन्स, मेटॅलर्जी, मेकॅनिकल इंजिनिअरिंग, सिव्हिल इंजिनिअरिंग, बायोटेक्नॉलॉजी, मॉलिक्युलर टेक्नॉलॉजी, नॅनो सायन्स. आणि मग आपण आज कन्फ्युज झालो एक्झॅक्टली करायचं काय. कारण हे जे आपण आता निर्माण केलंय, आपल्याला वाटतं आपले गुण त्यासारखे आहेत, परंतु हे मुळात उपयोगाचेच नाही आहेत. हे सगळं काय, ह्याला काही उपयोगच नाहीये. हे कृत्रिमरित्या आपण सगळं निर्माण केलंय. कित्येक लोक असे आहेत जे आयुष्यभर फक्त इलेक्ट्रॉनिक्सचा अभ्यास करतात आणि मरून जातात, परंतु त्या इलेक्ट्रॉनिक्सचा काय उपयोगच नाही. त्या इलेक्ट्रॉनिक्स तुम्हाला काय खायला मिळणार आहे, प्यायला मिळणार आहे, काय प्रेम शिकणार आहे?
आता परिस्थिती अशी आहे की आता आपल्याला वाटतं देखील की हे महत्वाचं आहे. फॉर एक्झाम्पल, गाडी नसतीच, पेट्रोल नसतं, डिझेल नसतंच, तर आपण हा ट्रॅव्हलिंग कसं करू शकलो असतो. परंतु ही परिस्थिती आपण निर्माण केली, त्याची काही गरज नव्हती, ती निर्माण केली आणि आज आपल्याला ती अशी वाटते की त्याच्याशिवाय आपण जगू शकत नाही. म्हणून पुन्हा त्या सिंपल व्यवस्थेत आपण गेलं पाहिजे. तुम्ही आता सध्या, पूर्वीच्या काळामध्ये वर्ण समजायची एकमेव पद्धती होती ती म्हणजे जन्म. तरी पण जन्माने वर्ण हे कधीच शास्त्रसंमत नाहीये. परंतु 99.99% केसेसमध्ये ते जन्मानेच ठरवलं जायचं. मग कोण ठरवायचं? तर गावातले ब्राह्मण आणि गुरु ठरवायचे. कशावरून ठरवायचे? त्या मुलाला वयाच्या 10 वर्षापर्यंत ते बघायचे, त्याच्या अंगात गुण काय आहेत, आणि बऱ्याच वेळेला ते वेगवेगळं त्यांना ज्ञान द्यायचे. अशा शास्त्रामध्ये बरीच उदाहरणं आहेत. परंतु आज ते गुण देखील आपण पाहू शकत नाही. फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला सांगतो की आजकालच्या लहान मुलांना शास्त्रामध्ये असं म्हटलं जातं की 10 वर्षापर्यंतच्या मुलाचं वर्ण आपल्याला समजतो. आज तुम्ही 10-12 वर्षाच्या मुलांना एक महिनाभर कंटिन्युअसली त्याचा ऑब्झर्व करत, तुम्हालाच कळणार नाही ह्याला एक्झॅक्टली इंटरेस्ट कशात आहे. का? कारण आपण राहतोय खूप कृत्रिम जागेमध्ये. आपलं वातावरण जे आहे ते सगळ्या बाजूनी प्रलोभन देणार आहे. प्रलोभनाने पहिल्यांदा माणूस आकर्षित होतो, तो त्याचे मनातले गुण सोडून देतो, तो प्रलोभनाकडे जास्त आकर्षित होतो. त्याला वाटतं की मला हे आयफोन विकत घेतलंच पाहिजे, त्याच्यासाठी 70,000 लागतील, तर 70,000 कमवलेच पाहिजेत, माझे गुण गेले खड्ड्यात, मी हे काम करणार. आणि मग त्याला ऑब्झर्व करणारा म्हणतो ह्याच्या अंगात नक्की गुण तरी कुठले आहेत, हे कळणार कसं? कधी हा हे काम करतो, कधी तो काम करतो, हे पण परफेक्टली करतो, ते पण परफेक्टली करतो. आज आपण खूप कृत्रिम जगामध्ये जगतोय, ज्याला शहरी वातावरण म्हटलं जातं. म्हणून प्रभुपाद सांगतात की वर्णाश्रम स्थापन करणे आणि शेतीचा संबंध काय? बरेच भक्त विचारतात. वर्णाश्रमच करायचा आहे ना तुम्हाला ब्राह्मण, मग इथेच करा ना, शेतातच कशाला जायला पाहिजे? आणि इथे प्रलोभनामुळे गुणच कळत नाही, त्यामुळे वर्णच कळत नाही. आणि वर्णाश्रमामध्ये पहिलं ठरवायचं असतं वर्ण, मग आश्रम. पहिलं वर्ण ठरवायचं असतं, तो वर्ण ठरवताच येत नाही शहरामध्ये. पूर्वीच्या काळामध्ये हे इझी होतं, एकदम इझी होतं. आणि मग ते जे गोत्र वगैरे तुम्हाला माहिती असेल थोडक्यात, 10-10, 15-15 गोत्र बघितले जातात लग्नापूर्वी. आईकडचे, पूर्वी मला वाटते प्रभूजीच मला परवा सांगत होते, आईकडचे 10, वडिलांकडचे 10 सोडून देतात आणि मग मुलगी बघतात. का? कारण वर्ण संकर होऊ नये, गुण बदलू नये, जेणेकरून सुताराचा मुलगा सुतारच होईल, ब्राह्मणाचा मुलगा ब्राह्मणच होईल. आणि त्यात काही चुकीचं नाहीये. पूर्वीच्या काळामध्ये असे वर्चस्व नव्हतं, त्यामुळे कोणाला काही वाईट पण वाटत नव्हतं. आणि म्हणून बघा, द्रौपदी अश्वत्थामाला इतका प्रचंड आदर देते, कारण तो ब्राह्मणाचा मुलगा आहे, फक्त एका क्वालिटीसाठी. त्याने माझ्या 5 पुत्रांना ठार मारलं, ते पण रात्री येऊन युद्धाचे सगळे नियम तोडून. तरी पण द्रौपदी म्हणते याला क्षमा करा. सगळे मारायला उठलेले असतात, भगवान श्रीकृष्ण देखील मारायला उठलेले असतात, याला सोडायचं नाही. द्रौपदी येते आणि म्हणते नाही, याला क्षमा करा, कारण हा ब्राह्मणाचा पुत्र आहे. पूर्वीच्या काळामध्ये एवढे सिरियसली घेतलं जायचं, अगदी लहान मुलाला देखील. चाणक्य पंडित जेव्हा 8-10 वर्षाचे होते, तेव्हा सगळे त्यांना ब्राह्मणासारखं आदर द्यायचे, कारण ते गुण तसेच असायचे. आता आपण ते कन्फ्यूज झालेलो आहोत, कारण वर्णसंकर खूप झालाय. कोणीही कुठल्याशी लग्न करतं. काही समाजामध्ये तर इतकी, म्हणजे हा मामाशी लग्न करते, ती मुलगी मामाला देतात, त्याच्या मुलाच्या मामाला परत देतात, ते इव्हेंच्युअली एकमेकाचे भाऊ बहीण होतात. इतका मूर्खपणा चालू आहे सध्यामध्ये. आणि मग याच्यामध्ये कसे गुण ठरवणार आपण, कसे ते काय ठरवणार? इट इज कन्फ्युजिंग आहे सगळं. पण तरीही प्रभुपादांचं असं मत नाहीये की जन्माप्रमाणेच ठरवा,
परंतु समाज सुव्यवस्थित चालवायचा असेल तर सुताराच्या मुलांनी सुतार काम केलेलंच बरं असतं. काय आपल्याला भगवत धामात जायचंय. आज ही व्यवस्था बिघडल्यामुळे गावामध्ये हे पारंपरिक कामच राहिली नाहीत. तुम्ही जावा कुठल्याही गावामध्ये, सगळे MIDC मध्ये स्प्लेंडर घेतात स्वतःची आणि 8-12, 12-8 काम करायला जातात. हे सगळे सुतार, लोहार, चांभार, कुमार या सगळ्यांनी आपापली कामं सोडली आणि त्याला वाटलं आपला मुलगा गुगलचा CEO होईल. परंतु सगळ्यांची मुलं MIDCत शिफ्ट वरती कामाला जातात. आणि मग आज गावामध्ये गाडी बनवायला कोणी नाही, मग म्हणून आपण प्लास्टिकची गाडी विकत घेतो. आज गावामध्ये चप्पल बनवायला कोणी नाही म्हणून आपण प्लास्टिकच्या चपला विकत घेतो ज्या कंपन्यांनी तयार केल्या. त्यामुळे समाज व्यवस्था पूर्ण बिघडत आहे. याला जर पुन्हा सुरळीत करायचं असेल तर सुताराच्या मुलांनी सुतार काम करायला शिकलं पाहिजे, ब्राह्मणाच्या मुलांनी ब्राह्मणाचं काम करायला शिकलं पाहिजे आणि अंतिम ध्येय भगवत प्राप्ती ही ठेवली तर हे काम करायला अवघड जाणार नाही. हे पहिल्यांदा मी ऐकलेलं काळसिद्धेश्वर महाराजांच्या लेक्चरमध्ये. आलते गावामध्ये खूप मोठा गायीचं प्रदर्शन होतं आणि महाराज स्वतः आले होते आणि मी जस्ट US वरून आलो होतो आणि मी त्यांचं लेक्चर लाईव्ह ऐकायला गेलो होतो. त्या स्टेजवरती राहून ते सांगत होते की का आज सुताराचा मुलगा सुतार काम करत नाही, का आज चांभाराचा मुलगा चांभार काम करत नाही. कारण तुम्ही त्याच्यावर अत्याचार केला. तुम्ही त्याला प्रॉपर आदर द्या, त्याला अध्यात्म आणि जीवनाचा उद्देश समजावून सांगा, तो ते आहे ते काम व्यवस्थित करेल. तो विनाकारण शाळा, कॉलेज आणि ITI आणि इंजिनिअरिंग याच्या फंद्यात पडणार नाही. आणि मग गाव समृद्ध होईल, समाज समृद्ध होईल. असं नाहीये, बऱ्याच लोकांना असं वाटतं की सुतारकाम, लोहारकाम, शेतीकाम याच्यात डोकं लागत नाही. भयानक डोकं लागतं याच्यामध्ये. साधी सोपी गोष्ट नाहीये ही. काही YouTube वरती चॅनल्स आहेत सुतारकामाचे. मी कधी कधी ते असं समोर आजकाल जबरदस्तीने बघायला लावतो YouTube, Facebook. ते बघताना बघतच राहावं असं वाटतं. इतकं सुंदर रीतीने सुतारकाम करत असतात. तुम्ही करू ब्राह्मण पण करू शकणार नाही, इतकी बुद्धी लागते त्याला. मग का आपण त्याचा द्वेष करतो? हुशारी ही फक्त वेदांमध्येच पाजवायची असते असे नाही, सगळ्या गोष्टींमध्ये हुशारी लागते. आणि सगळ्यात जास्त हुशारी लागते ती इंद्रिय तृप्ती सोडायला. मग तुम्ही सुतार असाल, चांभार असाल, कुणी असाल, सगळ्यांचा उद्देश, ध्येय हा असला पाहिजे इंद्रिय तृप्ती सोडणे आणि समाजासाठी, भगवंतांसाठी भगवत सेवेचं काम करणे. मग कोणालाच वाईट वाटणार नाही. भले माझ्या अंगात चांगले गुण असले तरी मी करतो हे सुतार काम, मला भगवंतांसाठी करायचं. म्हणून शेवटचा जो सेक्शन प्रभुपाद सांगतात की आपलं ध्येय असलं पाहिजे भगवत सेवा. आता ह्याच्यामध्ये एक्सेप्शनल केसेस असणार नाही असं नाही. एखाद्याचा मुलगा अतिशय हुशार असेल तर त्याला आपण त्या प्रकारचं ट्रेनिंग दिलं पाहिजे. आणि हीच प्रभुपादांची मिशन हे आहे ऍक्च्युली, की तुम्ही गुरुकुल सुरू करा आणि त्या गुरुकुलमध्ये मुलांना तुम्ही प्रॉपरली ऑब्झर्व करा. त्यातला एखादा ब्राह्मण होण्याच्या लायकीचा असेल त्याला ब्राह्मण बनवा. आज ब्राह्मण नाहीच आहे, ब्राह्मण बनवायचे आहेत आपल्याला. त्यातला एखाद्या क्षत्रिय गुणाचा असेल तर त्याला क्षत्रिय बनवा. लोकांना माहिती नाही क्षत्रिय म्हणजे काय. परवा एक भक्त मला भेटलेले, ते म्हणत होते माझ्यात थोडेफार क्षत्रियाचे गुण आहेत. क्षत्रिय हा असत्य कधीही स्वीकार करत नाही, तिथेच त्याला जाब विचारतो. कुणाच्यात क्षत्रिय गुण आहेत? नाही आहेत. येस, आपल्याला हे जन्मानुसार अजिबात करायचं नाहीये, परंतु जनरली जन्मानुसारच हे असतं, कारण तुमचे जीन्सच तसे असतात. मॉडर्न सायन्स देखील याला मान्यता देतं. आजकाल ते खूप चुकीचं झालेलं आहे, कारण वर्णसंकर खूप झालेला आहे. हे लग्न कसेही होतात आजकाल. पण पुन्हा आपल्याला प्रभुपादांच्या उपदेशानुसार आपल्याला काय करायचंय, आपल्याला गुरुकुल स्थापन करायचंय आणि त्या गुरुकुलमध्ये हे चारी निर्माण करायचे, त्याप्रमाणे त्यांना ट्रेनिंग द्यायचंय, आपल्याला करायचंय. हरे कृष्ण.
आणखीन कोणाला काही प्रश्न आहे, काही सांगायचंय? हरे कृष्ण प्रभूजी. हरे कृष्ण. जो शेवटचा आपण जो सेंटेन्स वाचला आजच्या दुसऱ्या श्लोकात, त्यात तुम्ही मत्सर या गोष्टीबद्दल बोलला. आता हे सगळीकडे हेच दिसतं, किंवा कुठल्याही वर्क प्लेस मध्ये म्हणा किंवा कुठेही काम जिथं केलं जातं तिथं नोकरदारांचा मत्सर, मालकांचा मत्सर, परत सगळा फोकस हा इंद्रिय तृप्तीवरच आहे. कुठेही जरी बघितलं तरी दोन्हीकडून मत्सर असतोच. या फक्त एकत्र असतात कारण की आम्हाला पैसा मिळणार, आमची इंद्रिय तृप्ती होणार पैशामुळे, हाच सगळा फोकस आहे सगळीकडे. येस, स्त्री आणि पुरुषातला मत्सर. है नाही? हो. बेसिक आपला जो फोकस जो आहे तुम्ही अध्यात्माकडे वळवण्याचा, मग हा आपण काय काय स्टेप्स घेतल्या पाहिजेत इथे? तेच ते आपण येणार आहे पुढच्या अध्यायामध्ये. जे फेमस, मी जे माझा सगळ्यात आवडचे 4 श्लोक आहेत, हे त्याच्यावरती मी खूप वेळा क्लास देतो. मत्सर म्हणजे काय ते 4 स्टेजेस मध्ये भगवान कपिल देव समजावून सांगतात. तो आपला एक क्लास झाला मागच्या वेळेला. तर आईला भगवान कपिल देव समजावून सांगतात की मत्सर भानगड काय असते. 4 श्लोकामध्ये खूप छान समजावून सांगतात. द्वेष, निंदा, मत्सर काय असतं. आणि 5व्या श्लोकामध्ये समजावून सांगतात, हे जर काढायचं असेल, मत्सर घालवायचं असेल, पहिली गोष्ट म्हणजे वर्णाश्रमाचं पालन केलं पाहिजे, स्वधर्माचं पालन केलं पाहिजे. जेव्हा आपण दुसऱ्याच्या गोष्टीकडे लक्ष देतो ना, मत्सर सुरू होतो. आणि मग त्याच्यासाठी प्रॅक्टिकल गोष्टी पण सांगतात. मैत्री, दान, मानभ्य, दुसऱ्यांना मान द्यायला शिकलं पाहिजे, मैत्रीपूर्वक व्यवहार असला पाहिजे, दान द्यायला शिकलं पाहिजे. दान म्हणजे डोनेशन. कशाही प्रकारचं दान. दानाला खूप महत्व आहे. दुर्दैवाने चुकीचं मार्गासाठी दान वापरला जातो आणि आजकाल धर्माच्या नावाखाली दान गोळा करून स्वतःची इंद्रिय तृप्ती केली जाते. त्यामुळे बरेचसे लोक दान देण्यापासून स्वतःला आवरतात. परंतु दान हे खूप महत्वाचं असतं मत्सर घालवायला. कारण दानाचा अर्थ असतो माझ्याकडचं काहीतरी मी स्व इच्छेने दुसऱ्याला देतो. आणि मत्सर हा एक्झॅक्टली याच्या ऑपोजिट असतो, की नाही? तर ते प्रॅक्टिकली सांगणार आहेत कपिल देव. आपण तेव्हा चर्चा करूया पुढच्या अध्यायामध्ये. आय थिंक श्लोक नंबर 20 पासून हे सुरू होतं. 8-10 श्लोक आहेत हे, एकदम असे ओळीने कसं करायचं हे. आणि त्याच्यामध्ये वर्णाश्रम खूप महत्वाचा आहे. त्याच्यामध्ये देखील वर्णाश्रम महत्वाचा आहे. बऱ्याच लोकांना हे कळत नाही की या मत्सरामध्ये आनंद नाही. ऍक्च्युली आपल्याला वाटतं मत्सरामध्ये आनंद आहे. तिने असं केलं, त्याने असं केलं, आपल्याला क्षणिक आनंद मिळतो, त्याच्यामध्ये खूप आनंद मिळतो. असं बुलबुले उठतात दुसऱ्याचा द्वेष करण्यामध्ये. पण ही खूप वाईट परिस्थिती असते. डॉक्टर BM हेगडे म्हणतात, जेव्हा जेव्हा आपण दुसऱ्याचा मत्सर करतो तेव्हा तेव्हा आपल्याला शारीरिक रोग पण होतात. शारीरिक रोगाचं मेन कारण असतं दुसऱ्यांचा मत्सर करणे. व्हेरी इंटरेस्टिंग. आणि खरोखरच हे दुःखदायक असतं. झोप लागत नाही रात्रभर, ऑफिसमध्ये याने असं केलं म्हणून. याला काय अर्थ आहे? मग तुम्ही करतायच कशाला हे सगळं? भौतिक दृष्ट्या जरी विचार केला तरी आनंदी राहिलं पाहिजे ना आपण. दुसऱ्याचा द्वेष, निंदा, मत्सर जो करत असतो त्याला झोप लागत नाही, त्याचा BP वाढलेला असतो. भौतिक दृष्ट्या जरी विचार केला तरी हे डेंजरस आहे, काही उपयोगाचं नाही, सोडून दिलं पाहिजे. ते सोडून देत नाही आपण. प्रेमामध्ये जो आनंद आहे तो द्वेषामध्ये अजिबात नसतो. प्रॅक्टिकली आपल्याला याचा अनुभव आला की आपण सोडतो, पण तो अनुभव यायला थोडस पुश करावं लागतं दुसऱ्यांनी. प्रभूजी, हल्ली सगळ्यांना जसं वाटतं की माझं शोषण होतं, कुठं काही जरी असलं, कुठलंही वातावरण असलं, प्रत्येकाला वाटतं की आपलं शोषण व्हायला लागले. ते कशामुळं अशा भावना असतात? जरी वातावरण जरी असेल व्यवस्थित, किंवा आपण तशा प्रकारे वातावरण जरी निर्माण करायचा प्रयत्न जरी करतो,
केला करतोय आपण, तरी प्रत्येकाला असं कसं वाटत असतं की माझं शोषण होईल, ही का का भीती असते सगळ्यांच्यात? असं का? देहात्मबुद्धी. कारण स्वतःला आपण शरीर समजलंय. जे आजच्या श्लोकामध्ये प्रॅक्टिकल आणखीन एक गोष्ट सांगितली भगवंतांनी, ते म्हणजे भगवंतांनी जेवढं दिलंय त्याच्यामध्ये समाधानी राहायला शिकलं पाहिजे. आपण समाधानी राहत नाही. आपल्याला वाटतं की मला चपाती मिळत नाही आणि त्याला चपाती मिळते, असं का? अरे तुला भाकरीची अरेंजमेंट भगवंतानी केली, तू भाकरीच खा ना. प्रॉब्लेम काय आहे? पण आपला प्रॉब्लेम असतो दुसऱ्याकडे बघणे. मग आपल्याला वाटतं माझं शोषण होत आहे, मला समान अधिकार मिळत नाही. तुम्हाला जेवढं द्यायचं होतं तेवढंच भगवंतानी दिलेलं आहे. ही भावना तेव्हाच निर्माण होते जेव्हा आपण शरीर आणि शरीर सुखासाठी धडपडणे बंद करतो. का विनाकारण पाहिजे आपलं? मला जादा कशाला? मला जादा नकोच आहे. आपल्या साधू संतांमध्ये अशी काही उदाहरणं आहेत, मला तर त्यांचं नाव आठवत नाही, पण एक साधू होते, त्यांच्याकडे थोडंसं जरी एक्स्ट्रा आलं की त्याच दिवशी ते दान करून टाकायचे, एक दिवस पण ठेवायचे नाही. कारण त्यांना माहिती होतं की ठेवून मी करणार काय? मला जेवढं पाहिजे होतं तेवढं भगवंतानी मला दिलेलं आहे. याच्यापेक्षा जादा जेव्हा मला पाहिजे असतं ना, तेव्हा मला वाटायला लागतं माझा अधिकार, माझं कर्तव्य, माझं शोषण, माझ्या वाटणीची गोष्ट मला मिळाली नाही. हे सगळं पैसा असो, नाव असो, प्रसिद्धी असो, आदर असो, मला जेवढा आदर मान मिळायला पाहिजे होता तेवढा मिळाला नाही. या जगामध्ये कोण कोणाला मान देणार आहे? आणि समजा लोकांना हे कळत नाही, तुम्ही जीवनभर युद्ध केलं, मला हा मान पाहिजे, मला हा मान मिळाला पाहिजे, जीवनभर युद्ध केलं तरी मिळालं नाही. हारला कोण? तुम्हीच हारला. माझी इच्छा आहे की मला एवढा मान या व्यक्तीने दिला पाहिजे, बरोबर आहे ना? तशीच दुसऱ्या कोणाची तरी इच्छा आहे, तुम्ही त्यांना हे दिलं पाहिजे किंवा हे केलं पाहिजे. त्याच्यासाठी तुम्ही का बदलत नाही? तेव्हा मात्र तुमची फिलॉसॉफी असते की मला बदलणे कोणी शक्य नाही. तसंच त्याला पण बदलणे शक्य नाही. तुम्ही का बदलण्याचा प्रयत्न करताय? आहे त्यामध्ये समाधानी राहायला शिकलं पाहिजे. तोच व्यक्ती आनंदी असतो. तो पैसा असो, मान अपमान असो, आदर असो, जेवढं भगवंतांनी माझ्या कर्मानुसार, माझ्या प्रारब्धानुसार जेवढं भगवंतांना द्यायचं होतं तेवढं दिलेलं आहे. याच्यापेक्षा जास्त मी प्रयत्न करायचं सोडलं पाहिजे. पैसा मिळवण्याचा, नाव प्रसिद्धी मिळवण्याचा, आदर मिळवण्याचा, मान मिळवण्याचा सगळे प्रयत्न सोडले पाहिजे. कारण या जगामध्ये आपल्या हातात कोणाला बदलणे अजिबात नसतं. हे वाक्य खूप महत्वाचं आहे. भगवंतांनी जेवढं दिलेलं आहे त्याच्यामध्ये राहायला समाधानी राहायला शिकणे. मॅक्झिमम लोक दुःखी त्याच्यामुळेच असतात. एक झोपडीत राहणारा गरीब पण त्याच्यामुळेच दुःखी असतो, आणि 27 एकरच्या बंगल्यामध्ये राहणारा करोडपती पण त्याच्यामुळेच दुःखी असतो. कारण आहे त्याच्यामध्ये समाधान नसतं त्याला. अरे भाई, फालतूचे प्रयत्न करतो आपण. कोणी मला मान देत नाही तर मीच 5,000 रुपये देऊन बोर्ड छापून घेतो, खाली माझा फोटो लावून, आणि चौकात लावतो. त्याच्याने थोडीच तुम्हाला मान मिळणार आहे. हे सगळं आपल्या देहात्मबुद्धीतून निर्माण झालेलं असतं. मी हे शरीर आहे, मग शरीर आहे म्हणजेच मी पुरुष आहे, मी स्त्री आहे, मला असा मान मिळाला पाहिजे, मला असा आदर मिळाला पाहिजे, मला एवढे पैसे मिळाले पाहिजेत, मला एवढं मान, मी चेअरमन झालं पाहिजे, मला ही पदवी मिळाली पाहिजे, मला ती पदवी मिळाली. हे सगळं एका क्षणात निघून जाणार आहे तुमच्या मृत्यूसोबत. याचा विचारच करत नाही आपण. एका क्षणात हे सगळं जाणार आहे, तरी पण आयुष्यभर याच्यासाठीच धडपडत असतो. सोडून द्यायला शिकलं पाहिजे. मिळणारच नाहीये, ठीक आहे, मिळणार नाही, भगवंतांना द्यायचंच नसेल मला, सोडून द्या. त्याला का मिळते? अरे त्याला ह्याच्यापेक्षा अजून 4 पट मिळू दे, मला काय करायचं? हे आपल्या मनात येत नाही. आणि याच्याही पुढची गोष्ट म्हणजे, मला जरी त्याच्यापेक्षा 4 पट मिळालं तरी ते माझं नाही आहे, चला मी भगवंतांच्या सेवेत वापरतो, असा माणूसच सुखी राहू शकतो.
जोपर्यंत माझा अपमान, माझा मान, माझा पैसा हे करत बसलो ना आपण, तो व्यक्ती कधीही सुखी राहू शकत नाही. कधीही. सगळं जग, अख्खं जग त्याच्या पायावरती पडलं आणि त्याला मान द्यायला तयार झालं तरी तो सुखी राहू शकत नाही. कारण त्याची मनस्थितीच तशी नाही. त्याला मग त्याच्याही पलीकडचं पाहिजे. चंद्रावरचा हा मला मान देत नाही. आता पृथ्वीवरचे सगळे मला मान देतात, चंद्रावरचा हा मला मान देत नाही. कारण तुमची मेंटॅलिटीच तीच आहे. त्यापेक्षा जर आपण मेंटॅलिटी बदलली की मला माझ्या शेजारी बसलेला पण मान नाही दिला तरी चालते. मी आत्मा आहे. माझं सुख माझ्या हातात आहे. मी कशाला अपेक्षा करू यांनी मान दिलं पाहिजे, यांनी असं म्हटलं पाहिजे, यांनी असं केलं पाहिजे, एवढे पैसे मिळाले पाहिजेत, इथे मला जायला मिळालं पाहिजे, इथे उडी मारायला मिळाले पाहिजे, मगच मी सुखी होणार. हे सगळे नियम बंधनं घालून भगवंतांनी नाही दिले, तुम्ही स्वतःला नियम घातले. होय की नाही? म्हणून आपण नेहमी असा विचार करत असतो की हा माझं शोषण करतोय, तो माझं शोषण करतोय. कोणी कोणाचं शोषण करत नाही. करत असला तरी ते थांबवणे तुमच्या हातात नाही. तुमच्या हातात आहे. तुम्ही कोणाचं शोषण करता ते थांबवणे तुमच्या हातात आहे. तुमचं शोषण हे 4 लोक शोषण करतात म्हणून मी पण शोषण करणार असं जस्टिफाय करणारा आणखीन मूर्ख असतो. आणि त्रास त्याचा तुम्हालाच होणार आहे. हो की नाही? आता मी मगापासून जे सांगतोय ते सगळं कॉमन सेन्स आहे. आजकाल कॉमन सेन्स लोकांना नको आहे. कारण देहात्मबुद्धी आणि इंद्रिय तृप्तीची भावना इतकी स्ट्रॉंग होत चाललेली आहे आणि आपली स्मृती भ्रष्ट होत चाललेली आहे. आपलं बुद्धी नाश होत चाललेलं आहे. त्यामुळे या गोष्टी लवकर समजत नाहीत आपल्याला. ऍक्च्युली लिटरली कॉमन सेन्स आहे. याला तुम्हाला कुठलं शास्त्र पण वाचायची गरज नाही हे सांगायला. तुम्हाला वाटत असेल मी खूप छान बोलतोय, माझ्या हातात काहीच नाहीये. हे लिटरली हे कॉमन सेन्स आहे. कॉमन सेन्सच्या गोष्टी बुद्धिमान लोकांना लवकर समजत नाहीत. आजकाल गावातल्या खेड्यातल्या अनपड आजीला जेवढं समजतं तसं तेवढं शहरातल्या इंजिनियर डॉक्टर लोकांना लवकर समजत नाहीत या गोष्टी. आणि जेवढी भौतिक प्रकृतीचं ज्ञान तेवढा आपला गर्व वाढलेला असतो, तेवढी आपली मानाची, पैशाची अपेक्षा वाढलेली असते. व्हेरी इम्पॉर्टंट. म्हणून भगवंत जेव्हा सद्गुण सांगायला सुरुवात करतात भगवद्गीतेमध्ये पहिलं काय सांगतात? अमानित्वम अधंबित्वम. 13व्या अध्यायामध्ये अमानित्वमचा अर्थच आहे कोणी मला मान दिला नाही तरी चालते. ऍक्च्युली मी मानाच्या योग्य नाहीच आहे. का कोणी मला मान द्यावा? नकोच आहे मला. खुणाला जसं वागायचं तसे वागा. राक्षसी लोकांना राक्षसी वागण्यापासून थांबवणे हे माझं कामच नाहीये माझ्या जीवनातलं. भले तो माझ्याशी पण राक्षसी वागत असेल, आपण हरे कृष्ण म्हणून सोडून दिलं पाहिजे. हे लोक करत नाहीत. त्याच्यामध्येच अडकून राहतात. व्हेरी इम्पॉर्टंट. बरेच माताजी लोक मला एक प्रश्न सारखं विचारतात, प्रभूजी आमच्या घरामध्ये अशी अवस्था आहे, काय करायचं? ते सोडून द्या ना. प्रयत्न करा. एखाद्या आध्यात्मिक गुरुच्या मार्गदर्शनाखाली प्रयत्न करा बदलायचा. परंतु ते बदलत नसेल तर सोडून द्या. कशाला विनाकारण टेन्शन घेताय? काही माताजी ऍक्च्युली आहेत त्यांच्या 50, 60, 70 मध्ये, ते पण असले प्रश्न विचारतात. मी म्हणतो सोडून द्या. बास, तुमचं जीवन संपलंय आता. आश्रमात जावा आणि सेवा करा. कशाला पाहिजे तुम्हाला? माझा नवरा असाच वागतो, माझा नवरा माझं काही कदरच करत नाही. संपलं आता. जो 70 वर्षात बदलला नाही तो आता या 2 वर्षात काय बदलणार आहे मी सांगण्याने किंवा आणखीन कोणी सांगण्याने? स्वतःला बदललं पाहिजे. आणि आपल्या हातात तेवढंच आहे स्वतःला बदलणे. दुसऱ्याला बदलणे आपल्या हातात नाही. हे बरेच लोक विचार करत नाहीत. सेम ऍडवाइस आहे. कॉर्पोरेट लाईफ मध्ये इतकं पॉलिटिक्स आहे, मंदिरात इतकं पॉलिटिक्स आहे, एकमेकांचं पाय ओढणे, ईर्ष्या, द्वेष. सोडून द्या ना. कोणीच मला तिथं राहायला सांगितलंय? तिथं राहायला की तुम्ही पण तेच करत राहणार? सोडून द्या. नाही पण प्रभूजी माझी प्रगती कशी होणार? ज्याला तुम्ही प्रगती म्हणताय ती प्रगती नाहीच आहे. आर्थिक प्रगती तुमची अशी संपणार आहे. हिरण्यकशिपूने 3 लोक जिंकलेले. स्वर्ग लोकाचा पण तो राजा होता, नरक लोकाचा पण राजा होता, मर्त्य लोकाचा, सगळ्या लोकांचा तो राजा होता. एका क्षणात सगळं भगवंतांनी काढून घेतलं. असं चुटकी मारल्यानं. कशाला धडपडतोय आपण?
प्रल्हाद महाराज म्हणतात. सोडून द्या. जेवढं भगवंतांनी आपल्या नशिबात दिलेलं आहे तेवढंच आपलं आहे. ते देखील भगवंतांच्या सेवेत वापरायला आपण शिकलं पाहिजे. ते पण आपलं नाहीये. हे शरीर निरोगी ठेवायला जेवढं अन्नधान्य लागतं तेवढंच आपलं आहे. बाकी सगळं भगवंतांचं आहे. आणि ते अन्नधान्य देखील भगवंतांची कृपा म्हणून मिळतंय, हा भाव असला पाहिजे. ते पण आपलं नाही. मग असा माणूस आत्माराम, आनंदी, सदैव आनंदी असतो. त्याला कोणी दुःखी करू शकत नाही. करतो म्हटलं तरी त्याला दुःखी कोणी करू शकत नाही. हो की नाही? कॉमन सेन्स आपण ठेवला पाहिजे. हरे कृष्ण. 1 श्लोक एकच सगळं सांगतो, जसं तुम्ही दरवेळेस. या मनातलं तिढा काढला पाहिजे आपण. मेन म्हणजे हे तिढे विनाकारण बांधून ठेवतो आपण. असं होतं, असं झालं, सोडून द्यायचं. एवढ्या गाठी बांधून ठेवल्या, जागा नाही आता हृदयामध्ये आणखीन एक गाठ बांधायला. हो की नाही? जेव्हा आणखीन एक गाठ बांधायला जाग नसते तेव्हा आणि परत आपण विचार करत बसतो, जागा शोधायची. सोडून द्यायला शिकलं पाहिजे माणसं. हरे कृष्ण. आपण थांबूया. 7:34 झालेत. खूप खूप धन्यवाद. वांछा कल्पतरोभयश्च कृपा सिंधुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. अनंत कोटि वैष्णव वृंद की जय. वैष्णव ठाकुर शिल प्रभुपाद की जय. ग्रंथराज श्रीमद् भागवतम की जय.